पश्चिम आशियातील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच अचानक पुन्हा भडका उडालाय. कारण इराण आणि इस्रायल यांच्यातल्या गेल्या दशकापासूनच्या छुप्या युद्धाचा संघर्ष आता थेट लष्करी संघर्षावर येऊन ठेपलाय. शनिवारी इराणनं मोठे ऐतिहासिक ड्रोन हल्ले केले. आता येमेनमधील इराण समर्थक हुती बंडखोरांनीही या युद्धात अधिकृतपणे उडी घेतली आहे. त्यामुळे युद्धाचा वणवा पसरत जाणार आहे. पण जगासाठी चिंतेची बाब आहे ती म्हणजे रेड सी मधील तणावामुळे ओढवलेलं तेल संकट. सगळं प्रकरण आणि नवा ट्विस्ट नेमका काय सविस्तर जाणून घेऊ. येमेनमधून हुती बंडखोरांनी सुद्धा दक्षिण इस्रायलच्या दिशेनं अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि लांब पल्ल्याचे कासिद ड्रोन याने हल्ले केले. हुती प्रवक्त्यांनी स्पष्ट जाहीर केलंय की आमचे हल्ले इराणच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात आहेत. या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या नेगेव वाळवंटातील लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आलंय. मात्र इस्रायलच्या एरो आणि डेव्हिड स्लिंग या संरक्षण यंत्रणांनी अनेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली आहेत. या हल्ल्यांमुळे संघर्ष वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचलाय. जागतिक व्यापारावर यामुळे टांगती तलवार पाहायला मिळतीये. हुती बंडखोरांनी फक्त जमिनीवरच नाही तर तांबड्या समुद्रावर खळबळ उडवून दिली आहे. याच तांबड्या समुद्रात होर्मुझ सारखीच एक महत्वाची सामुद्रधुनी आहे, ती म्हणजेच बाब अल मंदेब. हुती बंडखोरांनी इथंही इस्रायलशी संबंधित जहाजांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. आधीच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळं जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला असताना आता तांबड्या समुद्रातील हुतींच्या सक्रियतेमुळे आशिया आणि युरोपला जोडणारा मुख्य व्यापारी मार्ग धोक्यात आलाय. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल $10 ते $15 मोठी वाढ झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची आक्रमक भूमिका यामुळे समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या परिस्थितीवर कडक शब्दांमध्ये भाष्य केलंय. हुती आणि इराणचं हे कृत्य जागतिक शांततेला आव्हान देणारं आहे असं ट्रम्प म्हणालेत. अमेरिकेनं तातडीनं USS अब्राहम लिंकन या विमानाहू युद्धनौकेसह अतिरिक्त 3500 नौसैनिकांची तुकडी या प्रदेशात रवाना केली आहे. ट्रम्प यांनी इशारा दिलाय की जर हुतींनी अमेरिकन मालमत्तेला किंवा व्यापारी जहाजांना इजा पोहोचवली तर त्याचं प्रत्युत्तर भयंकर असेल. इस्रायली हवाई दलानं हुतींच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून येमेनमधील होडेडा बंदरावर भीषण बॉम्ब हल्ला केलाय. त्याचबरोबर इराणच्या इस्फहान आणि नतान्झ या अण्वस्त्र संशोधन केंद्रांच्या जवळील लष्करी तळांवर इस्रायलने सायबर अटॅक आणि हवाई हल्ले केल्याचंही वृत्त समजतंय. इराणने या हल्ल्यांची पुष्टी केली नसली तरी तिथं मोठे स्फोट झाल्याचं सॅटेलाइट फोटोंमधून स्पष्ट झाल्याचं अनेक वृत्तांमधून समोर आलंय. त्यामुळे याचा परिणाम जगातल्या अनेक देशांवर पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या काळात तेल वाहतुकीवर जर मोठा परिणाम झाला तर जगाला तेल आणि गॅस संकटाचा सामना करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.